हाणमरवाडीत मंदिरातील घंटेसह लाखो रुपयांचे कृषी साहित्य लंपास। 2 घरांचे कुलूप तोडले, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांकडून स्पॉट सर्व्हे पूर्ण। हाणमरवाडी येथे शुक्रवारी दि. 17 मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत लाखो रुपयांचे कृषी साहित्य आणि मंदिरातील देवपूजेचे साहित्य लांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चोरट्यांनी शेतातील वीज मोटारी, केबल्स चोरण्यासोबतच चक्क 2 घरांचे कुलूप तोडून चोरी केली। तसेच गावातील ग्रामदैवत लक्ष्मी मंदिरातील 7.5 किलो वजनाची पितळी घंटीही चोरून नेली आहे। या धाडसी चोऱ्यांमुळे परिसरात शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हंबरवाडी गावातील पोवाडे टीसी ट्रान्सफॉर्मर परिसराला लक्ष्य केले। येथील शेतकरी नामदेव शिवाजी खोत यांची 10 एचपीची पाण्याचे मोटार आणि 100 फूट केबल चोरट्यांनी पळवून नेली। याच परिसरातील जगन्नाथ सिद्धू खोत यांची 5 एचपीची मोटार व केबल, तसेच अरुण अण्णासो खोत यांचीही केबल चोरट्यांनी लंपास केली। शेतातील चोया करून चोरट्यांचे मन भरले नाही, त्यांनी आपला मोर्चा वस्तीवरील घरांकडे वळवला। चोरट्यांनी शरद शामराव पोवाडे आणि राहुल पांडुरंग पोवाडे यांच्या शेतातील घरांचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व तेथील सुमारे 50 फूट केबल आणि इतर साहित्य चोरून नेले। यानंतर चोरट्यांनी गावातील लक्ष्मी मंदिराला लक्ष्य करत मंदिरातील 7.5 किलो वजनाची मोठी घंटी चोरून नेली। एकाच रात्रीत झालेल्या या साखळी चोऱ्यांमुळे शनिवारी सकाळी गावात एक खळबळ उडाली। पोलीस स्टेशनच्या पथकाने शनिवारी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी चोरी झालेल्या शेतांची, घरांची आणि लक्ष्मी मंदिराची पाहणी करून रीतसर पंचनामा केला आहे। शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली आहेत। परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे।